सगळ्यात आधी सगळ्यांना श्री शिवाय नमस्तुभ्यं. तर आज बघा मंडळी, सगळं शेतातलं आवरून झाल्यानंतर मस्त कद्दू म्हणजेच भोपळा, त्याला काशी फळ किंवा गंगाफळ असंही म्हणतात, छुटकसा निघाला होता. आणि एवढं सगळं काड्या वेचून आम्ही सगळं तूर वगैरे थुकले आणि मग नंतर सगळे दाणे वगैरे काढले तुरीचे. आणि इथं बघा मस्त असं एक पिकॉक आलेला होता, पिकॉक आणि मोर आलेला होता छानसा. आणि नंतर मग ती कामं आवरल्यानंतर थोडं मग वेळ होता तर मशिनीवर बसले आणि तो एक ड्रेस साडीचा जो कटिंग करून ठेवला होता मी बरेच दिवसापासून, तर मग तो एक पूर्ण केला. आणि फायनल लुक बघा कसलं सुंदर आलेलं आहे त्याचं. खूपच सुंदर शिवलं गेलं, तर खूपच घेर पण होतं त्याचं. आणि एक साडीमध्ये मी 2 बनवलेले होते ड्रेस, कारण की एक माझ्यासाठी एक परीसाठी. तर खूपच छान असं घेर आलेलं होतं, बघू शकतात तुम्ही कसला घेर आहे त्याला. आणि दिसायला बी खूप छान दिसत होतं, दिवसाला बी छान दिसेल आणि रात्रीला पण छान दिसेल, कारण की साडीला शाईन असल्यामुळे ड्रेसला खूप छान लुक येतं. आणि एक ब्लॉगर म्हणून पण आहे की जी ही या साडीचाच ड्रेस शिवत असते, पण ती लॉंग बाय शिवते आणि लॉंग ड्रेस शिवते. पण मी त्याला थोडं वेगळं लुक दिलं आणि अशा प्रकारे शिवलं त्याला. तर भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. बाय बाय.